इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। ड्रग्स माफिया के खिलाफ प्रशासन का बड़ा बुलडोजर एक्शन। एमडी ड्रग्स मामले में जलगांव महानगर पालिका और जलगांव पुलिस प्रशासन की संयुक्त टीम ने बड़ी कार्रवाई करते हुए आरोपी रईस देशमुख के सुप्रीम स्थित घर के सामने बनी 2 अतिक्रमण दुकानों पर बुलडोजर चला दिया। ड्रग्स मामले में पुलिस ने कुल 6 लोगों पर मामला दर्ज किया है, जिनमें 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है, जबकि 2 आरोपी फरार चल रहे हैं। पुलिस की रिपोर्ट के बाद मानपा उपायुक्त पंकज गोसाई के निर्देश के बाद तुरंत कार्रवाई की गई। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चॅनल को लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करें। कारवाई केलेली आहे। जळगाव शहरातील ड्रग्स प्रकरणातील आरोपी रईस देशमुख याचं सुप्रीम कॉलनीमध्ये जे घर आहे त्या घराचे जे बाहेर 2 शॉप्स होते ते अनधिकृत होते। यामध्ये पोलीस विभागाकडून आम्हाला पत्र प्राप्त झालं आहे यांच्या अनधिकृत दुकानांवरती घरावरती कारवाई करण्याबाबत। त्यासाठी आज MIDC पोलीस स्टेशन व जळगाव महानगरपालिका यांनी एक जॉईंट ऑपरेशनमध्ये त्यांचं अतिक्रमण काढलं। कशा प्रकारची ही कारवाई करण्यात आलेली आहे? या कारवाईमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते पूर्णपणे काढून टाकण्यात आले। आज रात्री कारवाई नाही होणार। आता पुढील ॲक्शन काय असेल आपलं? पोलीस विभागाने सर्व 6 आरोपींच्या नावांविषयी पत्र दिले महानगरपालिकेला। मनपाच्या नगररचना विभागाकडनं, बांधकाम विभागाकडनं जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे याची माहिती भेटताच अतिक्रमण विभागामध्ये कारवाई करतात। गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी संशयित आहे, ते ड्रग्स प्रकरणातील संशयित आहेत आणि त्याच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका कारवाई करते, काय सत्य? हे पोलीस विभागाने आपल्याला पत्र दिलं आहे या आरोपींबाबत, त्यानुसार कारवाई झाली। नाही, पण जे गुन्हेगार आहेत त्यांचे बांधकाम अवैध आहेत का? सगळे 6च्या 6 नाही, सर्व 6 बांधकामांबाबत अजून माहिती प्राप्त नाहीये। जशी माहिती प्राप्त होईल तशी आपण कारवाई। पण सर, अशी चर्चा होती की जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरावरती हातोडा पडणार आहेत। नेमकं काय, म्हणजे कशा पद्धतीची कारवाई असणार? जे गुन्हेगार आहे ज्यांनी दमदाटी करून अनधिकृत बांधकामं केली आहे त्यांच्यावरती नक्कीच कारवाई। काही वेळापूर्वी एक नियोजित कारवाई होती अमजद शेखच्या वरती, ती मात्र झाल्याचं पाहायला मिळत नाही। अचानक रईस शेखकडे मोर्चा वळवला, काय नक्की कारवाई? त्या घराबाबत मनपाच्या हद्दीबाबत स्पष्टता नव्हती। ते मनपा हद्दीत आहे की नाही ती स्पष्टता घेऊन मग आपण कारवाई। जे व्यावसायिक अतिक्रमण आहे त्यांच्यावरती मनपामार्फत नक्कीच कारवाई नाही। असं कोणताही भेदभाव मनपाकडून केला जात नाहीये। ज्यांचा बांधकाम अधिकृत आहे त्यांच्यावरती कारवाई। ठीक.